नमस्कार, वेलकम टू डे 4 ऑफ 21 डेज चॅलेंज ऑफ हॅपी लाईफ मेडिटेशन. आपण 21 दिवसांचं चॅलेंज घेतलं आणि आजचा आहे दिवस 4. आज तुम्हाला तुमच्या वहीमध्ये एक छान ॲक्टिव्हिटी करायची आणि ती म्हणजे तुम्ही म्हणत असाल की तू सांगतेस कनेक्ट हो आम्हाला तर खूप प्रॉब्लेम आहे, आमचं तर मनच लागत नाही या सगळ्या गोष्टी करायला, हे सगळं मला चाइल्डिश वाटतं आहे. तर अजून एक आज चाइल्डिश गोष्ट सांगणार आहे, पण तिला ना हिलिंगच्या भाषेमध्ये ह्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीजला थेरपी म्हणतात. तर ती काय असणार आहे, तर तुम्ही जी वही केली आहे पहिली गोष्ट, तर त्याच्यामध्ये आज सगळ्यात आधी ग्रॅटिट्यूडची 5 वाक्य लिहायची आहेत. ग्रॅटिट्यूडची वाक्य म्हणजे कृतज्ञता, आभार मानणे. आभाराची 5 वाक्य लिहायची आहेत. थँक्यू फॉर माय ब्युटिफुल लाईफ, माझ्या सुंदर आयुष्यासाठी मी आभारी आहे. मी माझ्या हेल्थसाठी खूप आभारी आहे. मी माझ्या नोकरीसाठी खूप आभारी आहे. मी माझ्या फॅमिलीसाठी खूप आभारी आहे आणि माझ्याजवळ असलेल्या पैशांसाठी मी खूप आभारी आहे. तुम्ही कोणतीही वाक्य लिहू शकता, मी जस्ट एक्झाम्पल दिलं. ही वाक्य तुम्ही लिहू शकता. दुसरी गोष्ट, तुम्हाला वहीमध्ये एका कोऱ्या पानावर स्क्रिबलिंग करायचं. स्क्रिबलिंग म्हणजे काय, गिरपटायचं आहे फक्त पेनाने. ही ॲक्टिव्हिटी का करायची आहे, जर तुम्ही स्वतःच ऑब्झर्व करा, तुम्ही गिरपटत असताना जर तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल काही राग असेल तर तुमचं स्क्रिबलिंगचं डिझाईन वेगळं बनेल. तुम्ही हॅप्पीली अरे वा स्क्रिबलिंग करायचं आहे म्हणजे लहानपणीचे दिवस कोणाला आठवत असतील तर त्याचं स्क्रिबलिंग अगदी सुंदर बनेल, हे रेखाटून जे काही चित्रण होणार आहे. आणि जसजसं तुम्ही हे स्क्रिबलिंग करत जाल तसतसं तुमचं मन शांत होणार आहे. सो जस्ट ते पेज घ्यायचं, पेन घ्यायचं आणि स्क्रिबलिंग स्टार्ट करायचं आहे. तोपर्यंत तुमचं पेन थांबवू देऊ नका, जोपर्यंत तुमचा हात स्वतःहून थांबणार. ज्यावेळेला तुम्ही रिलॅक्स फील कराल, शांत फील कराल, त्यावेळेला हात ऑटोमॅटिकली तुमचा थांबतो. हे स्क्रिबल करून झाल्यावर तुम्हाला जाणवेल की ॲक्च्युअलमध्ये काय फील होतं आपल्याला. काहीही येऊ शकतं ते चित्र. जर तुम्ही खूप हॅपी मूडमध्ये स्क्रिबलिंग कराल तर तुमचे इतके छान छान शेप्स होतात की तुम्ही रंग पण भरू शकता त्या मोकळ्या जागांमध्ये. किंवा एखाद्याचा खूप राग आला आहे आणि तुम्ही स्क्रिबलिंग करताय, गोष्टी मनाविरुद्ध घडत आहेत हे विचार येत आहेत स्क्रिबलिंग करताना, तुमचं कदाचित ते स्क्रिबलिंग बिकॉज ते रिजेक्शन आहे ना, काहीही होऊ शकतं. इतकं जोरजोरात पण तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही जसं जसं शांत होणार तसतसं तुमचं पेन अलगद फिरायला लागतं. यावरूनही स्वतःला जज नाही करायचं आहे. जे स्क्रिबलिंग येईल ते आज तुम्हाला करायचं आहे. ही आर्ट थेरपी आहे, म्हणजे तुम्ही ॲक्च्युअल त्या मोमेंटमध्ये असता. लिहायला का सांगतात सुरुवातीला ग्रॅटिट्यूड जर्नल म्हणजे आभार मानणं, हे लिहायला का सांगतात, कारण आपल्याला आभार मानायची सवय नसते. सो ती सवय लागावी. जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा तुम्ही खूप फोकस असता, आपण काहीही नाही लिहित ना, सो आपण थोडा फोकस असतो की हां मला आता हा शब्द लिहायचा आहे, आता मला हे वाक्य लिहायचं आहे, तर त्यावेळेला आपण फोकस असतो. म्हणून आपल्याला सांगतात की ग्रॅटिट्यूड जर्नल लिहायला लागा. जेव्हा तुमच्या ते अंगवळणी पडतं, म्हणजे मला माहिती आहे की मला ज्या ज्या गोष्टीला माझा स्पर्श होईल त्या त्या गोष्टीला थँक्यू म्हणायचं आहे. ते ऑटो पायलट मोडवर, म्हणजे तुमचा ब्रेन ऑटोमॅटिकली तुम्हाला जेव्हा आभार मानायची सवय होते तेव्हा तो आभार मानायला लागतो. आपल्याला मनातून आतून त्या गोष्टीचे आभार मानावेसे वाटतात. सो हे स्क्रिबलिंग करायचं आहे. 5 मिनटं शांत बसायचे, डोळे मिटून कोणत्याही आवडीचं म्युझिक लावून ब्रीद इन ब्रीद आउट म्हणजे येणारा जाणारा श्वास बघायचा आहे. त्यानंतर आज जाणीवपूर्वक, म्हणजे मी सारखं जाणीवपूर्वक कॉन्शियसली हे शब्द का बोलते, कारण आपण अजाणतेपणे खूप साऱ्या गोष्टी करतोय. म्हणजे जरा कोणी काही बोललं तर मला खूप राग येतोय. सो आज जाणीवपूर्वक जसं काही तुमच्याबरोबर होतं, म्हणजे जरा तरी छोटी जरी गोष्ट झाली तरी मी इरिटेट होते आहे,
तर आज जाणीवपूर्वक असा टास्क आहे म्हणून करायचा की येस, आज ना मला काहीही होऊ दे, काहीही सिच्युएशन माझ्यासमोर घडू दे, पण मी इरिटेट होणार नाही, मला राग येणार नाही. जे काय असेल ते, जसं कसं आपण आपला उपवास असतो तेव्हा आपल्याला कोणी ऑफर केलं जे की आपण उपवासाला नाही खात, तर आपण काय म्हणतो, नाही नाही माझा आज उपवास आहे. जस्ट लाईक दॅट, की माझा आज मला नाही करायला, म्हणजे मला आज तुम्हाला माहिती आहे की तुम्ही टास्क करताय, सो आज जाणीवपूर्वक ते सगळं टाळायचं आहे. भले कितीही राग येऊ दे कोणाचा, किंवा तुम्ही एखादी सिच्युएशन समोर पडताना तुम्ही इरिटेट होता, पण तुम्ही शांत राहायचा प्रयत्न करा. का तर आज आपल्याला इरिटेट नाही व्हायचं, आपल्याला राग नाही आला पाहिजे. आपण खूप शांत माइंडने सगळीकडे तुम्ही आज वावरणार आहात. एक दिवस करून बघा ही ॲक्टिव्हिटी. जाणीवपूर्वक कॉन्शियसली ठरवलं आहे ना आज आपण, की नाही आज मला कोणतीही सिच्युएशन येऊ दे, मी मस्त राहणार, मी शांत राहणार, मी आनंदी राहणार, मला कोणत्याही बाहेरच्या गोष्टी आज अफेक्ट करू शकत नाही. माझ्या मनावर कंट्रोल आहे. सो ही ॲक्टिव्हिटी आज तुम्हाला करून बघायची आहे. ऑल द व्हेरी बेस्ट. आणि खरंच सांगते, 21 दिवसापर्यंत आभार मानणे, हे मेडिटेशनला 5 मिनटं बसणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कंटिन्यू करायच्या आहेत. ह्या छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी, ह्यांचे जे इम्पॅक्ट आहेत, ह्यांचे जे रिझल्ट्स आहेत ते खूप मोठे असतात. ते तेव्हाच जाणवणार जेव्हा तुम्ही मनापासून त्या गोष्टी करणार. सो नक्की करा. कमेंट्समध्ये मला जे कोणी करतं त्यांनी नक्की डे 4 डन असा मेसेज टाका. थँक्यू सो मच.